रवींद्र म्हात्रे यांच्या शिरपेचा ज्येष्ठ कबड्डीपंच पुरस्कार। कबड्डी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे। जगभरात खेळला जाणारा लोकप्रिय सांघिक खेळ आहे। या खेळाचा उद्देश प्रतिस्पर्धी संघाच्या अर्ध्या मैदानात प्रवेश करून आणि त्यांना स्पर्श करून अंक मिळवणे। कबड्डी हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे। चपळता, सहनशक्ती आणि समन्वय सुधारण्यास मदत करतो। अशा या कबड्डी खेळात प्रावीण्य असलेले त्यांचे मूळ गाव पेण तालुक्यातील वाशी हे आहे आणि सध्या खोपोली येथे वास्तव्य करत असलेले रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे रवींद्र नामदेव म्हात्रे यांना ज्येष्ठ कबड्डी पंच या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनवर ते 1989 पासून सक्रिय आहेत। सन 2005-06 ते 2008-09 या काळात त्यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंचमंडळ समितीवर सदस्य म्हणून निवड झाली होती। 2007 पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये झालेल्या दुसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेमध्ये रवींद्र म्हात्रे यांनी पंच म्हणून काम केले होते। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे नाशिक, रायगड, ठाणे, सोलापूर, पुणे आदी ठिकाणी घेतलेल्या राज्यस्तरीय पंच परीक्षांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे। तसेच पुणे आणि कोल्हापूर येथे झालेल्या अखिल भारतीय कबड्डी पंच परीक्षेमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे। रवींद्र म्हात्रे यांच्या या कबड्डीतील योगदानाची दखल घेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने देखील पुण्यातील बालेवाडीमध्ये झालेल्या कार्यक्रमात खासदार सुनेत्रा पवार, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार अतुल बेनके, सरकार्यवाह बाबूराव चांदोरे, मंगल पांडे आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना ज्येष्ठ पंच पुरस्काराने सन्मानित केले। इतर कोणत्याही खेळापेक्षा कबड्डी हा खेळ पंचांची अधिक सत्वपरीक्षा पाहणारा आहे, यात कोणालाच शंका नसावी। मुळातच हा खेळ वेगवान आहे। त्यात एखाद्या खेळाडूंनी विरोधी खेळाडूला केलेला अगदी अलगद स्पर्श किंवा बोनस रेषा नियमानुसार पार झाली किंवा नाही या गोष्टी टिपणे अत्यंत आव्हानात्मक असते। अशा परिस्थितीत पंचांकडून थोड्याफार चुका होणे अगदीच स्वाभाविक आहे। त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम या तत्त्वाला या खेळात विशेष महत्त्व देणे गरजेचे असते आणि अशा एकाग्रता, निर्णय घेण्याची क्षमता आणि संघभावना न दुखावता पंचांना निर्णय द्यावा लागतो। अशा या जगभरातील लोकप्रिय असलेल्या खेळाचे ज्येष्ठ पंच म्हणून गौरवण्यात येणे हा क्षण सन्मानकारक व अभिमानास्पद आहे। महामुंबईसह तृप्ती भोईर, खोपोली।